हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो इकडे आम्ही आलो आहे शनी मंदिरात, कारण की आज सूर्यग्रहण पण आहे. सो पाय पडण्यासाठी इकडे आलो होतो. तर उद्या गुढीपाडवा असल्यामुळे इकडे आम्ही गुढीचं सगळं साहित्य घेतो आहे गुढी उभारण्यासाठी. इकडे आम्ही घेत होतो साखरेची गाठी, कडुनिंबाची कवळी पानं आणि आंब्याचे पानं, हे सगळ्या वस्तू घेत होतो. त्यानंतर इकडे आम्ही श्रीखंड घेण्यासाठी गेलो होतो. सण म्हटलं की सणाची धावपळ सगळ्यांची सुरूच असते. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इकडे सणामुळे. तर आम्ही हार घेण्यासाठी तिकडे चाललो होतो. इकडे आम्ही हार घेण्यासाठी आलोय. या अगोदर तर तुम्ही बघितलंच आम्ही काल काय काय सामान घेतलं काय नाही. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे गुढीपाडवा, तर तीच तयारी आमची सुरू आहे. संस्कृतीच्या क्षितिजावर पहाट नवी उजळून आली, आयुष्यात पुन्हा नव्याने क्षण मोलाचे घेऊन आली. वेचून घेऊ क्षण ते सारे, आनंदाने करू नववर्ष साजरे. नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. तसेच गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेले कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस म्हणजे गुढीपाडवा. पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली. नवीन वर्ष म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो.
गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवरून विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस साजरा केला जातो. सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण आणि सुखाची बरसात. दिवस सोनेरी, नवे वर्षाची सुरुवात. त्यानंतर इकडे नैवेद्य बनवते मी गुढीसाठी. श्रीखंड, त्यानंतर बटाटा वाटाण्याची भाजी, थोडासा भात, त्यावरती वरण आणि भातावरती तूप टाकलंय मी इकडे. आणि हा झाला गुढीचा नैवेद्य तयार. त्यानंतर गुढीची रांगोळी काढली मी इकडे. स्वयंपाकामध्ये बनवलंय मी वरण भात, भाजी पोळी आणि श्रीखंड. आणि त्यानंतर मी ऑफिसला गेले होते. सो हा आहे माझा ऑफिसचा लुक. हॅपी गुढीपाडवा. ऑफिस नंतर आम्ही इकडे आलो होतो इस्कॉन टेम्पलला. आणि सणामुळे इकडे जरा जास्तच गर्दी होती. गुढीपाडवा असल्यामुळे इस्कॉन टेम्पलमध्ये पण सजावट केली होती. Thank you for watching. Please subscribe to our channel.